शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्ही कापूस लागवड केलेली आहे का आणि आता कापसामध्ये जे तण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे का? जर ते वाढलेलं असेल तर त्यावर नेमकी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला असेल। तर त्या तणनाशकाविषयीच आपण माहिती घेऊन आलेलो आहोत की जे रेकमेंडेड तणनाशक आहे, चांगल्या कंपनीचे तणनाशक आहे, त्याचा वापर करून जे कापूस या पिकामध्ये तण जे वाढलेले आहेत मित्रांनो त्याचा नायनाट हा तुम्ही करू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, यामध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत। त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, कापूस 2-2, 3-3 पानावर आल्यानंतर तणसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असेल, पाऊस रेग्युलर चालू आहे, त्याच्यामध्ये कुठलंही आऊत म्हणा किंवा कुठलंही हे चालू शकत नाही, आंतरमशागत तुम्ही करू शकत नाही, तर त्यावेळेस तणनाशकाचा वापर करणं हे फार आवश्यक आहे। तर यावेळेस आपण कोणतं तणनाशकाचा वापर करू शकतो? तर यासाठी घासा एक तणनाशक येतं जे की बायर कंपनीचं आहे। बायर ही कंपनी पेस्टिसाइड मधली नंबर 1 ची कंपनी आहे। खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड शेतकऱ्यांना पुरवते मित्रांनो। त्या कंपनीचं घासा हे वापरू शकता किंवा हिटवीड मॅक्स, गोदरेज या कंपनीचं हिटवीड मॅक्स सुद्धा एक चांगलं असं तणनाशक आहे मित्रांनो। याचा सुद्धा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता, यातून सुद्धा तणांचा नायनाट करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही डोझो मॅक्स हे जे तणनाशक येतं याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। याचे सुद्धा सुंदर रिझल्ट आहे। हे तिन्ही सुद्धा जे आहे याचं प्रमाण 50 मिली प्रति पंप आहे। अर्धा लिटर 500 ml जे आहे 1 एकरसाठी रेकमेंड आहे। 1 एकरसाठी साधारण तुम्ही 150 लिटर पाण्याचा वापर करणं हे फार आवश्यक आहे। फक्त पाणी जे आहे आपल्याला स्वच्छ वापरायचे, कुठलंही गढूळ पाण्याचा वापर हा शेतकरी मित्रांनो आपल्याला करायचा नाहीये। शुद्ध पाणी घ्यायचं, विहिरीचं असेल, बोरवेलचं असेल ते पाणी, आणि 50 मिली प्रति पंप, साधारण अर्धा लिटर म्हणजे 500 ml तुम्हाला पूर्ण एकरमध्ये होईल। 10 पंप या पद्धतीने 150 लिटर पाण्यासोबत आपल्याला फवारणी करायची आणि 2-2 पानावर असताना तुम्ही पूर्णपणे तणाचा नायनाट करू शकता। तुमच्या कापूस या पिकावर जर ओलावा चांगला असेल तर कुठलाही परिणाम हा तुम्हाला दिसून येणार नाही आणि तण हे पूर्णपणे जळालेलं दिसेल। त्यामुळे या तणनाशकाचा वापर कापूस या पिकामध्ये करू शकता मित्रांनो। ही माहिती कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा। आतापर्यंत आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद।